नमस्कार, मी डॉक्टर कीर्ती. तुमच्याही चेहऱ्यावर डाग, पिंपल्स किंवा चेहऱ्यावर क्षण आणि चेहऱ्यावर सुरकुत्या पडत आहेत का? आणि त्यासाठी खूप फेस वॉश, साबण, क्रीम्स लावून झालेले आहेत, पण तरीसुद्धा काहीच फरक पडत नाही. आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे. आणि या व्हिडिओमध्ये मी असे काही 5 घटक सांगणार आहे की ज्याचा चेहऱ्यासाठी खूप छान उपयोग होतो. आणि त्यातलं पहिलं म्हणजे पपई. पपई आपण खातोच, परंतु पपईचा जर एक्सटर्नली बाहेर वापर केला, म्हणजे त्याचा पल्प चेहऱ्याला लावला तर चेहऱ्याची डेड स्किन निघून जाते आणि चेहरा ताजातवाना दिसतो. दुसरं म्हणजे कोरफड. ज्यांच्या चेहऱ्याची आग होते, म्हणजे काही जणांना फोड असतात, तर तेव्हा ते कोरफडीचा गर लावला तर त्याची आगसुद्धा कमी होते आणि जो फोड वगैरे आहेत ते निघून जायला ते खूप छान काम करतं. तिसरं म्हणजे व्हिटॅमिन ई. व्हिटॅमिन ईची जी कॅप्सूल असते त्यातलं जेल, हे जे आपल्या चेहऱ्याच्या डोळ्याच्या खाली काळे डाग असतात त्याच्यावर लावले तर ते खूप छान काम करते. चौथं म्हणजे कोझिक ॲसिड. कोझिक ॲसिड हे चेहऱ्यावरती जे काळे डाग असतात ते गोरे करण्यास, म्हणजे काय, ते काळे डाग हे कमी करण्यास मदत करते. आणि पाचवं म्हणजे बदामाचं तेल. बदामाचं तेल रोज रात्री झोपताना सर्क्युलर मोशनने तुम्ही चेहऱ्याला लावलं तर चेहरा आपली स्निग्ध होते आणि सुरकुत्यासुद्धा कमी होतात. तर हे 5ही घटक रोज लावणं आपल्याला रोजच्या धावपळीच्या ह्याच्यात नाही शक्य होत. आणि त्यासाठी पूर्ण 5ही घटकांनी युक्त म्हणजे हा पपयाचा साबणच मी बनवलेला आहे. हा साबण मी स्वतः माझ्या क्लिनिकमध्ये बनवते. शुद्ध हर्बल आयुर्वेदिक साबण आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर ऑर्डर करू शकता. तुम्ही हा साबण नक्की वापरा आणि या सर्व समस्यांपासून निश्चिंत राहा. धन्यवाद.